तर विशेष पीएमएलए कोर्टाने अशोक खरातच्या ईडी अटकेची मागणी मान्य केली आहे आणि उद्या पुन्हा अशोक खरातला 11 वाजता पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात येणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। विशेष पीएमएलए कोर्टाने अशोक खरातच्या ईडी अटकेची मागणी अखेर मान्य केलेली आहे आणि उद्या पुन्हा अशोक खरातला 11 वाजता पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात येईल। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट आपण घेणार आहोत। रिजवान, सौरभ, राजेंद्र जासूद नाशिकचे राहणारे ज्यांनी ज्या पद्धतीने जे आहे ते ईडीमध्ये तक्रार केली होती, याच्या आधारावर जे आहे ते नाशिकमधून सकाळपासून आपण जर पाहिलं तर अशोक खरात याला जे आहे ते आता मुंबईतल्या सेशन कोर्टामध्ये विशेष पीएमएलए कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि युक्तिवाद देखील सुरुवात झालेली आहे आणि कोर्टाच्या माध्यमातून ईडीने विशेष जे आहे ती मागणी केली होती की अशोक खरात तपासणीसाठी जे आहे ते चौकशीसाठी आम्हाला यांची अटकेची मागणी जी आहे ती मान्य करावी आणि कोर्टाने देखील ही मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे। उद्या पुन्हा एकदा जे आहे ते अशोक खरात याला जे आहे ते विशेष पीएमएलए कोर्टामध्ये पुन्हा एकदा दाखल करण्यात येणार आहे आणि ज्या पद्धतीने तपासासाठी पुन्हा एकदा ईडीच्या माध्यमातून जो आहे तो वेग जो आहे ते येताना आपल्याला दिसून येणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। रिजवान, तुमच्याकडनं तुर्तास धन्यवाद।